मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये तुमचा हळदी कुंकवाचा करंडा डिझायनर असेल तर इंटरेस्टिंग ना। चला तर मग बघूया हा डिझायनर करंडा नेमका कसा तयार करायचा ते। नमस्कार, मी सौ माधुरी राजेंद्र कस्तुरीवाले। जवळच संक्रांत येते। संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू। मग हळदी कुंकासाठी काय वापरतात? कुंकवाचा करंडा। तर आपण डिझायनर जर करंडा आपल्या हाताने बनवून हळदी कुंकासाठी जर वापर केला त्याचा तर किती छान होईल। चला तर मग एक आपण डिझायनर करंडा बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेन ॲक्रेलिक कुयरी। ह्या कुयऱ्या आजकाल बाजारात भरपूर आकारात कलरमध्ये अवेलेबल आहेत। काही कुयऱ्यांमध्ये 2-3 खाणे असतात। त्यासाठी वापर करूया मोती, वेगळ्या प्रकारचे कुंदन, गोल्डन चेन। चला तर मग सुरुवात करूया डिझायनर करंडा बनवायला। सर्वप्रथम फेविकॉल लावून घ्यायने बॉर्डरला। याच्यामध्ये रंगसंगती तर आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। जसे कुंकाचे करंडे आहे त्या आता ग्रीन कलरचा कुंकाचा करंडा आहे तर त्यावर लाल पांढऱ्या कलरचे कुंदन एकदम उठून दिसतात। कलर कॉम्बिनेशन सुद्धा जेवढं सुंदर असेल तेवढा सुंदर हा करंडा दिसतो। आता आपली हिरव्या कलरवर लाल कलरची बॉर्डर कुंदनची पूर्ण झालेली आहे। आता आपण याला गोल्डन चेन लावूया। आता आपण जेवढी आवश्यक आहे कुयरीला तेवढी चेन घेऊन मेजरमेंट घेऊन बाकीची कट करूया। कट करण्यासाठी नेल कटर किंवा कात्रीचा वापर आपण करू शकतो। चेन लावताना सुद्धा कुयरीवर पहिले फेविकॉलची लाईन लावून घ्यायची। आता मोत्याची आउटलाईन पूर्ण झाली। याच्यामध्ये अजून कुंदनचा वापर करून वेगळ्या प्रकारची डिझाईन आपण करू शकतो। ती आता मी तुम्हाला दाखवते। कुयरीच्या मध्यभागात हा कुंदन फिट करा। कुयरीमध्ये मधोमध एक कुंदन लावला, त्याच्या खाली आणि वर एक पानांच्या आकाराचा कुंदन आपण लावणार आहोत आणि आजूबाजूला पण त्याच्या 4 कुंदन लावू। असा हा सुंदर डिझायनर करंडा तयार झाला। आता तुम्ही तुमच्या हळदी कुंकासाठी पण याचा वापर करू शकता किंवा वाण म्हणून पण देऊ शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।